नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आवरून बाहेर येते. रूममध्ये आल्यानंतर आता ती समोर आरशात पाहते तर तिथे तिच्यासाठी खूप छान असा फुलांचा बुके अर्जुनने ठेवलेला असतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये एक छानशी छोटी चिठ्ठी सुद्धा असते आणि त्यावर सायलीसाठी लिहिलेलं असतं, आयुष्यातल्या खास माणसासाठी ही खास फुलं असं अर्जुनने लिहिलेलं असतं. त्यामुळे सायली अजूनच खुश होते आणि तिला ते खूप आवडतं कारण अर्जुनने तिला छान असं सरप्राईज दिलेलं असतं. मग सायली आता म्हणते, काय झाले आज यांना असं अचानक फुलं वगैरे इथे ठेवली आहेत. दुसरीकडे महिप्त आता दोन्हीही पंटारला बोलवून घेतो आणि लगेचच त्यांच्या अंगावर आता पैसे फेकतो. आता पैसे मिळाल्यामुळे ते गुंड खूपच खुश होतात. महिप्त त्यांना चिडूनच म्हणतो, लगेच दात नका काढू कारण काम 100% झालं पाहिजे. जर काम झालं तर हे सगळे पैसे तुमचे, अन्यथा तेच दात काढीन आणि तुमच्या घराच्या छतावर फेकेन. तेव्हा एक गुंड म्हणतो की काम तर होणार साहेब, कारण एका पोरीचा तर पाठलाग करायचाय. तेव्हा महिप्त म्हणतो, साधी सुधी पोरगी नाहीये ती ना अर्जुन सुभेदारची बहीण आहे, कारण ती घरातून बाहेर पडल यावर कुठे कुठे जाते. तिच्या अगदी पाठीपाठीत जायचंही भीतीने चक्कर येऊन पडलीच पाहिजे ती, आणि जर तर तुम्हाला कोणी बघितलं तर त्याला तिथेच आडवा करा अन कापून काढा असा महिप्त आता त्याच्या पंटरला सांगत असतो. तेव्हा हो साहेब, काम झाल्यानंतर फोन करतो ते आता गुंड म्हणतात. मग त्यानंतर महिप्त म्हणतो, अरे आता जा ना रुपीहून, तुला कामावर जायचं. तेव्हा ते दोघेही गुपचूप आपल्या कामासाठी निघतात. त्यानंतर महिप्त रागातच म्हणतो, काय म्हणाली होती ही अर्जुन सुभेदाराची बायको, कोणत्याही माणसाच्या वाट्याला जायचं नाही. आता बघू घुसना मला ही वहिनी नक्की कोणाकोणाला वाचवते ते, असं म्हणून तो पुन्हा एकदा ड्रिंक करतो. इकडे घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. सायली अर्जुनने दिलेला फुलांचा बुके सुद्धा खाली घेऊन येते. लगेचच किचनकडे जायला निघते. तेव्हा प्रताप विचारतो, अग सायली कुठे निघालीस? सायली म्हणते, माफ करा हा जरा उशीरच झाला, मी पटकन नाश्त्याची तयारी करून घेते. तेव्हा प्रताप तिला सांगतो, काही नाही हा तू अगोदर बस ब्र. मग आता सायली म्हणते की अगोदरच सगळी काम राहिली, मी ती अगोदर पटपट उरकून घेते. तेव्हा कल्पना म्हणते, सायली तुला ऐकूनही आलं का ये? बर इकडे आणि अगोदर बस बाऊ. तर इकडे विमलकडे सुद्धा गुलाबाची फूल असतात आणि ती छान असा ट्रे त्या फुलांमधून सजवत असते. तेवढ्यातच कल्पना तिला आवाज देते की विमल तू सुद्धा इकडे ये, कारण सायलीला ना अख्ख कुटुंब एकत्र असलेलं खूप आवडतं. तेव्हा विमल म्हणते, हो आले हा वहिनी, आले आले. तेव्हा सायली म्हणते, हो आई मला आवडतं, पण आता घाईच्या वेळेला हे असं मी आले हा, पटकन आले नाश्त्याच पाहून, असं म्हणून ती पुन्हा उठते. तर कल्पना जरा रागातच तिच्याकडे बघते, म्हणून सायली गुपचूप आता पुन्हा खाली सोफ्यावर बसते. त्यानंतर सायलीच लक्ष अर्जुनकडे जातं तर अर्जुन आता तिला रिलॅक्स व्हायला सांगतो. फुलांचा बुके कसा आहे असं इशारा करूनच विचारतो. तेव्हा सायली म्हणते, खूप सुंदर आहे थ्यू, असं. आता ती जेव्हा नजरेनेच त्याला इशारा करून हे सगळं सांगते, तेव्हा मात्र प्रताप आणि कल्पना दोघेही अर्जुन सायलीकडे बघतच राहतात. तेव्हा प्रताप गंमत करतो आणि विचारतो, काय घाईच्या वेळेत अस नव्याला नजरेनेच थ्यू म्हणणं ब्र चालतं ग तुला? तेव्हा कल्पना म्हणते, असू द्या, आपण काही बघीलच नाहीये आता करू त्यावेळी. आता प्रताप म्हणतो, हो चालेल ना, असं म्हणून तोस स्वतःचे डोळे बंद करून घेतो. त्यावेळी सायली मात्र आता खूप लाजते आणि मग पुन्हा एकदा अर्जुनकडे बघते आणि मग सायलीला म्हणते, सायली मी काही बघितलं नाही हा. तर सायली अर्जुन अजूनच लाजू लागतात. तर दुसरीकडे अस्मिता ही आपल्या घरातून इकडे माहेरी यायला निघालेली असते आणि बाहेर आल्यानंतर ती आता रिक्षाची वाट बघत असते. मग आता ती बाहेर आल्याबरोबर ते गुंड तिथे झाडाच्या पाठीमागेच लपून बसलेले असतात. आता अस्मिता ही ऑटोला आवाज देते, परंतु ऑटो काही थांबत नसते. मग काही वेळानंतर अर्जुनचा मेसेज अस्मिताच्या मोबाईलवर येतो आणि तो ती वाचते की आज लवकर घरी ये, कारण आपल्याला आज सायली डे सेलिब्रेट करायचाय.
सगळं काही सायलीच्या आवडीचं करायचं, त्यामुळे लवकरात लवकर तू घरी ये. मग आता अस्मिताला खूपच आनंद होतो आणि ती म्हणते, अरे बापरे, म्हणजे आज आपण सायली डे सेलिब्रेट करायचा आहे का? आता लवकरात लवकर घरी सुद्धा गेलं पाहिजे असं ती आता म्हणते आणि पुन्हा एकदा ऑटोला आवाज देते, पण ती सुद्धा ऑटो आता थांबत नाही. त्यामुळे तिचा मूड ऑफ होतो. तेव्हा ती म्हणते, शी बाबा, एकही रिक्षा थांबत नाही. आता एक काम करते, मी जाते आणि पुढच्या चौकामध्ये ऑटो पकडते, आत्ताच निघते. अरे बाप, प्रेस सायली डे असं म्हणून तिला आता खूप आनंद झालेला असतो. तर ती पुढच्या चौकात आता निघालेली असताना तिच्या पाठोपाठ ते महिपटचे पंटर आता जात असतात. इकडे विमल ही सायलीसाठी ट्रेमध्येच असे सगळ्यांचे चहाचे कप घेऊन आलेली असते. अगोदर ती सायलीला म्हणते की घ्या चहा. तेव्हा त्या ट्रेमध्ये एवढी सारी फुलं पाहून ती विचारते, काय आता ही फुलं कोणासाठी? मग अर्जुन म्हणतो, कोणासाठी म्हणजे तुझ्यासाठी. तेव्हा सायली म्हणते, अहो पण तुम्ही मला खोलीमध्ये दिलीत नाही ही फुलं. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं आता ही फुलं आम्हा सगळ्यांकडून फक्त तुझ्यासाठी. तेव्हा सायली अजूनच खुश होते आणि विचारते, पण कशासाठी आणि आज काही खास आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो आज खासच आहे. असं म्हणून सगळे जण आता एकत्र बोलतात की आज आहे सायली डे. तेव्हा सायली आता अगदी खुळकन हसते आणि विचारते, काय सायली डे? अर्जुन म्हणतो, हो. मग कल्पना सांगू लागते, अगं आज ना तुझा दिवस आहे. सायली म्हणजे कसा आहे ना, तू फक्त आणि फक्त आज आराम करायचा जास आणि आम्ही आज जे काही करू ना ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी करणार आहोत. आणि हो, आज त्या ट्रेमध्ये सुद्धा ना एक गंमत आहे, बघ ब्र बघ. तेव्हा आता सायली लगेचच पाहते तर त्यामध्ये चहाचा कप असतो. मग सगळ्या कपांमध्ये ती जेव्हा चेक करते तेव्हा आज सगळेजण चहा पिणार असतात, पण आता सायलीला अजूनही ही गोष्ट माहीत नसते. मग ती विचारते, एवढे कप चहा का ब्र केलाय? तेव्हा प्रताप म्हणतो, अगं तुला चहा आवडतो ना, मग आज आम्ही सगळेजण फक्त चहाच पिणार. तेव्हा सायली विचारते, बाबा अहो तुम्ही सगळेजण कॉफी पिता ना, मग असं माझ्यासाठी आता चहा पिणार आहात? तेव्हा कल्पना म्हणते, अगं तुला सुद्धा काही गोष्टी आवडत नसतील ना, पण त्या आम्हाला आवडतात म्हणूनच तू बनवतेस की नाही आणि खाते सुद्धा. मग एक दिवस आम्हाला सुद्धा तसं करू दे की. तेव्हा प्रताप म्हणतो, हो ना. तेव्हा सायलीला आता खूप आनंद होतो. त्यामुळे ती आता अगदी सगळ्यांकडे हसतच पाहते. सगळेजण एकत्र असल्याचा तिच्या चेहऱ्यावर आता आनंद झळकत असतो आणि मग सगळेजण सायलीसाठी चहा एन्जॉय करू लागतात. दुसरीकडे आता पाऊस आलेला असतो, पण आता पुढच्या चौकात जायचं म्हणून अस्मिता ही आपली चाललेली असते. तिला आता थोडा संशय येतो की माझा पाठलाग करतय की काय कोणी, म्हणून ती जरा मागे वळून पाहते तर आता लगेचच ते महिपचे पंढर असतात. ते आपली नजर दुसरीकडे करतात तर या पंटरची नजर फक्त आणि फक्त अस्मितावर असते. कारण महिपने सांगितल्याप्रमाणे तिला खूप घाबरवायचं असतं. त्यानंतर काही वेळाने तिचं लक्ष पुन्हा त्या पंटरकडे जातं, पण ती दुर्लक्षच करते. पण आता रिक्षाची वाट पाहत ती एका ठिकाणी जरा थांबते. परंतु होतं काय की ते पंटर पुन्हा एकदा अस्मिताचा पाठलाग करू लागतात. त्यामुळे अस्मिताला आता जरा संशय येतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग चुरतो आणि ती खूप घाबरते. तर हे पंटर लगेचच आपला चेहरा लपवतात. आता जशी जशी ती पुढे पुढे निघालेली असते तसे ते तिचा पाठलाग करत असतात. ही गोष्ट अस्मिताला आता जाणवते. त्यामुळे ती खूप घाबरते आणि जरा फास्ट चालत असते. तेव्हा ते पंटर सुद्धा तिच्याबरोबर अगदी वेगानेच चालत असतात. तिला आता अक्षरशः घाम सुद्धा फुटलेला असतो. इकडे आता सायलीला सगळेजण म्हणतात, घे चहा. मग विमल सुद्धा तिथे चहाचा कप घेऊन येते. तेव्हा कल्पना म्हणते, विमल अग बस ना इथे. तेव्हा ती हणते, नको वहिनी मी इथेच ठीक आहे. असं म्हणून ती आपली थोडीशी बाजूला उभी राहते. तर अर्जुन म्हणतो की अगं घे ना तुझ्या आवडीचा आल्याचा चहा. मग आता अगोदर प्रताप चहा पिऊन पाहतो आणि म्हणतो, अरे वा, आज सासूने सुनेसाठी बनवलेल्या चहाची वेगळीच काहीतरी चव आहे. वाह वाह. असं म्हणून तो कल्पनाच कौतुक करतो. तेव्हा सायली म्हणते, बाबा आपण चहा असा प्यायचा नसतो हा प्रताप विचारतो. मग तेव्हा ती म्हणते, मी तुम्हाला सांगते चहा कसा प्यायचा असतो.
ते म्हणून ती बशीमध्ये थोडासा चहा घेते आणि लगेचच अशा आवाज करत चहा पिऊ लागते तेव्हा ते पाहून सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात। मग सायली आता म्हणते, अरे वाह वाह किती छान। तेव्हा चहा पिताना असा आवाज आल्यामुळे मुळे तर अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो। सायली म्हणते, असा प्यायचा असतो चहा? तेव्हा प्रताप म्हणतो, मी सुद्धा बघतो हा आता। तेव्हा प्रताप म्हणतो, खरंच याची तर एक वेगळीच मजा आहे। त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, मी सुद्धा ट्राय करतो हा। असं म्हणून तो सुद्धा आता बशीत चहा टाकतो आणि लगेचच अशा फुरक्या मारत चहा पिऊ लागतो। तेव्हा ते पाहून आता सगळेजण हसतात। तेव्हा पुढे आता अर्जुन म्हणतो, मम्मा तू तेव्हा कल्पना सुद्धा आता त्याच प्रकारे चहा पिते। ते पाहून आता सगळेजण तिच्यावर हसतात। मग विमलला सुद्धा राहवत नाही, ती सुद्धा त्याच प्रकारे चहा पीत असते। सगळेजण एकमेकांकडे बघून आता हसत असतात। तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण एक काम करूयात, आपण कॉम्पिटिशन खेळूयात, कोण चहा पिताना सर्वात जास्त आवाज करतो ना याची कॉम्पिटिशन। तेव्हा प्रताप म्हणतो, हो पण ही कॉम्पिटिशन मीच जिंकणार हा। तेव्हा विमल म्हणते, नाही हा, कारण असा चहा ना मी रोज रोज पिते त्यामुळे मीच जिंकणार। तेव्हा प्रताप म्हणतो, आता बघू ना, थांब जरा। असं म्हणून तो बशीमध्ये चहा ओततो। तेव्हा सगळेजण तसंच आता चहा पिऊ लागतात आणि एकमेकांकडे बघून हसतात। त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की या कॉम्पिटिशनमध्ये कुणीही जिंकलेलं नाहीये आणि कुणीही हरलेलं नाहीये। तेव्हा प्रताप म्हणतो, पण मला ना या कॉम्पिटिशनमध्ये अगदी जाम मजा आली हा। तेव्हा प्रताप पुढे म्हणतो, आपण दर आठवड्याना एकदा अशी फुरके मारण्याची स्पर्धा घेऊनच टाकूयात। मग आता सगळेजण हसू लागतात। तेव्हा सायली म्हणते, नको हा बाबा, कारण तुम्हा सगळ्यांना हा सायली डे ना खरंच खूप महागात पडेल। सायली आता अर्जुनकडून लगेचच चहाचा कप घेते। मग आता विमल म्हणते, राहू द्या मी आहे ना। मग सायली म्हणते, अहो विमल ताई, तर विमल तिचं काहीच ऐकत नाही आणि सगळ्यांकडून कपबशी घेऊन ती तेथून जाते, पण सायलीला काही ती उठू देतही। त्यानंतर अर्जुन म्हणतो, आम्ही आलो हा। असं म्हणून प्रतापला तो जरा बाजूला घेऊन जातो। इकडे अस्मिता आता खूप घाबरलेली असते। तेव्हा तिचा पाठलाग ते पंटर करतच असतात। तेव्हा पळता पळता एक पंटर आता खाली पडतो तर दुसरा त्याला लगेचच हात देतो। मग तो उठतो आणि पुन्हा अस्मिताचा पाठलाग करू लागतो। अस्मिता आता आपली छत्री बंद करते आणि पुढे पुढे धावू लागते। ती आता खूपच घाबरलेली असते, तिला काहीही सुचत नसतं। आता रस्त्यावरून खूप सारी माणसं जात असतात, पण कुणाची ती हेल्प सुद्धा घेऊ शकत नसते। ती बिचारी तसाच आता जीव मुठीत घेऊन ती धावतच असते, तर ते पंटर तिचा पाठलाग करत असतात। तर इकडे आता अर्जुन मस्तपैकी मोग्याची फुलं घेऊन येतो आणि सायलीला दाखवतो। सायलीच मन अगदी प्रसन्न होतं। ती विचारते, आता ही फुलं कोणासाठी? अर्जुन म्हणतो, तुझ यासाठी, आज तुला आवडताना ते सगळं आम्ही करणार आहे दिवसभरात। तेव्हा सायलीला आता खूप आनंद होतो आणि चाफ्याची फुलं अर्जुन तिच्यासाठी आता घेऊन आलेला असतो। मग सायली ते पाहून खूप खुश होते आणि विचारते, आई मी याचे गजरे बनवू का? तेव्हा कल्पना म्हणते, हो तुला काय करायचं ना ते तू करू शकतेस। तेव्हा ती त्या फुलांचा सुगंध घेते आणि तिचं मन अजूनच प्रसन्न होतं। सायली एवढी खुश आहे ते पाहून आता घरातील सगळ्यांनाच खूप म्हणजे खूप आनंद होतो। तर दुसरीकडे अस्मिता अजूनही आपला जीव मुठीत घेऊन धावतच असते। त्या गुंडांपासून स्वतःच ती संरक्षण करत असते, परंतु ते गुंड तिच्या पाठीमागे धावतच असतात। त्यानंतर ती एका ठिकाणी अशी लपून बसते, तर त्या गुंडांना समोर अस्मिता दिसत नाही म्हणून ते इकडे तिकडे तिला शोधू लागतात। परंतु आता अस्मितान घाबरता आपल्या तोंडावरच असा हात ठेवते आणि मग त्यानंतर ते गुंडा आता अस्मिताचा शोध घेऊ लागतात। इकडे सायली आता गजरे बनवत असते आणि म्हणते, आई हा गजरा आता अस्मिता ताईंसाठी हा। मग आता कल्पना म्हणते, अग सायली, आज आपण सायली डे सेलिब्रेट करतोय ना, तरीही तुझ्या मनामध्ये मात्र घरच्यांचेच विचार सुरू हा। तेव्हा सायली म्हणते, काही नाही आई। असं म्हणून ती एक गजरा घेते आणि म्हणते, आई हा मी
गजरा ना अगोदर देवी आईला ठेवते वाहते चालेल ना मग आता कल्पना म्हणते होकर तुझ्या मनासारखं मग आता सायली लगेचच देवी आई समोर जाते हात जोडते आणि लगेचच तो गजरा देवी आईला वाहते त्यानंतर सायली आता लगेचच कल्पनाकडे जाते आणि तिला एक छान असा गजरा देते तर कल्पना खूप खुश होते ती म्हणते हा तुमचा गजरा आणि हा माझा गजरा मग सायली स्वतःच्या केसांमध्ये सुद्धा आता गजरा माळणार असते अचानकच तिच्या मनात आपलं वेगळंच काहीतरी येतं आणि म्हणून ती तो गजरा तसाच हातात ठेवते आणि अर्जुनकडे घेऊन जाते आणि म्हणते हे घ्या तेव्हा अर्जुन म्हणतो आता मी काय करू या गजराचं अरे मी काय करणार ह्या गजराच असं तो दोनदा तीनदा विचारतो तेव्हा सायली म्हणते अहो माझ्या केसांमध्ये माळा हा गजरा तेव्हा अर्जुन विचारतो काय तुझ्या केसांमध्ये तेव्हा कल्पना आणि प्रताप अगदी आश्चर्याने आता सायलीकडे पाहू लागतात तेव्हा अर्जुन म्हणतो काय अगं तू आज सगळ्यांसमोर मला सांगतीय का तुझ्या केसांमध्ये गजरा माळायला तेव्हा सायली म्हणते हो मग कल्पना विमल त्याचबरोबर प्रताप पुन्हा दोघांवर हसतात अर्जुनला आज आश्चर्याचा धक्काच बसतो कारण सायली असं सर्वांसमोर काही करायला सांगतच नसते परंतु आज डायरेक्ट केसांमध्येच गजरा माळायला सांगितल्यामुळे जरा वेगळंच वाटतं आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो मग आता तो म्हणतो खूप पॉझिटिव्ह चेंज आहे ग्रेट हा ग्रेट तेव्हा सायली म्हणते काय हरकत आहे मी माझ्या नव्याला सांगतीये ना तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन आता तुला सायलीच मन राखावंच लागेल हा मग अर्जुन आता हो असं म्हणतो आणि सायलीकडे पाहतो तर सायली आता खूप गोड लाजते त्यानंतर प्रताप म्हणतो कल्पना अगं हा गजरा मी तुझ्या केसांमध्ये जर तुला असं वाटत असेल की माळावा तर तू मला सांगू शकतेस हा कारण मी एका पायावर तयार आहे तेव्हा कल्पना म्हणते गप्प बसा हो हे सगळं आता मुलांनी करायचं तुमचं काय आपलं मध्येच मग आता प्रताप आपल्या गप्प बसतो त्यानंतर आता कल्पना म्हणते अर्जुन अरे माय माय सायलीच्या केसांमध्ये ना माळस तू आता गजरा तेव्हा तो म्हणतो ओके जसं तुम्ही म्हणताय तसं असं म्हणून तो सायलीकडून गजरा घेत असतो तर सायली पुन्हा हात मागे घेते तेव्हा सायली आता त्याची गंमत करत असते ती सततच अर्जुन गजरा तिच्या हातातून घेत असताना मागे मागे हात घेत असते मग सायली आता पुढे गजरा घेऊनच पळत असते आणि थोडीशी अर्जुनची गंमत देखील करते अर्जुन सुद्धा आता तिच्या पाठीमाग मागे धावतो कारण त्याला तो गजरा सायलीकडून घ्यायचा असतो आणि तिच्या केसांमध्ये माळायचा असतो घरातील सगळेजण त्या दोघांची गंमत पाहत असतात सायली खूप फास्ट अशी पळत असते पटकन ती अर्जुनच्या हाती लागतच नाही तेव्हा अर्जुन पळ अस प्रताप म्हणत असतो तर कल्पना आणि विमल या दोघीही आता सायलीवर हसत असतात कारण अगदी लहान मुलांसारखा त्यांचा धिंगाणा चाललेला असतो त्यानंतर सायली आता पुढे पळत असताना लगेचच अर्जुन तिचा हातच पकडतो तेव्हा सायली अचानक एका ठिकाणी थांबते कारण आता तिच्याकडे दुसरा ऑप्शनच नसतो मग ती आता आपले डोळे बंद करते आणि लगेचच थोडी मागे वळून पाहते तर अर्जुन देखील अगदी प्रेमाने तिच्याकडे बघत असतो तर सायली खूप गोड लाजत असते कारण सायलीनेच अर्जुनची आता गंमत केलेली असते त्यामुळे अर्जुनने बरोबर तिला आता पकडलेलं असतं तेव्हा अर्जुन आता तो गजरा तिला दाखवतो मग सायली अजूनच लाजते दोघेही आता एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात आणि एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी सगळं काही विसरून जातात मग सायली हळूच आता इशारा करते तर अर्जुन तिच्या हातामधून तो गजरा घेतो आणि लगेचच तिच्या केसांमध्ये गजरा माळतो तेव्हा घरातील सगळेजण आता त्या दोघांकडे पाहतच राहतात तेव्हा अर्जुनने केसांमध्ये गजरा माळायला हे पाहून सायलीला खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि ती अर्जुनकडे आता बघतच राहते आणि त्याला थ्यू असं म्हणते तेव्हा ते दोघेही पुन्हा एकदा एकमेकांकडे बघतात घरातील सर्वांना सुद्धा तेवढाच आनंद झालेला असतो कारण आज सायली डे सेलिब्रेट करायचा असतो आणि त्याची तयारी सुद्धा झालेली असते एक
करून सर्वांनी सायलीला छान सरप्राईज सुद्धा दिलेलं असतं, त्यामुळे सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळंच काहीतरी सांगून जातो, त्यामुळे घरातील वातावरण सुद्धा अगदी प्रसन्न झालेलं असतं. मग तेवढ्यातच अस्मिता दारात येऊन उभी राहते. बिचारी खूप घाबरलेली असते आणि तिला अक्षरशः घाम फुटलेला असतो. तिला काही सुचत सुद्धा नसतं. तेव्हा ती मोठ्यानेच मम्मा असा कल्पनाला आवाज देते. तेव्हा अस्मिता एवढी का घाबरली हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. तर अस्मिता म्हणते मम्मा. तेव्हा कल्पना लगेचच उठते. सायली आणि अर्जुन प्रताप हे देखील आता सगळेजण अस्मिताकडे पाहतात आणि सगळ्यांनाच आता जबरदस्त असा धक्का बसतो की असं अचानक अस्मिताला झालं तरी काय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नागराज हा महिपच्या घरी गेलेला असतो आणि सुमनने बरोबर त्याचा आता पाठलाग सुरू केलेला असतो, कारण तिला खात्रीच करून घ्यायची असते की हा नागराज नक्की कुणाला फसवतोय. त्यामुळे आता जेव्हा नागराज गाडीतून खाली उतरतो, सुमन एका झाडाच्या पाठीमागे लपलेली असते. मग तो आता महिपच्या बंगल्यामध्ये गेल्यानंतर एका माणसाला सुमन येऊन पुढे विचारते, दादा हा कुणाचा बंगला आहे हो? ते आता सांगतात की हा महिप शिखरेचा बंगला आहे. हे ऐकून तर आता सुमनच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे आता अर्जुन हा बाहेर चेक करण्यासाठी जातो की कुठे नेमके ते गुंडा आहे, पण त्याला कुठेही ते दिसत नाहीत. तो त्यानंतर आतमध्ये येतो. सायली विचारते, काय ते गुंडा आहेत का? अजून दिसले का तुम्हाला? तेव्हा बाहेर कोणीच नाही आता अर्जुन सांगतो. सायली म्हणते, अस्मिता ताई जेव्हा घरी घाबरून आल्या तेव्हा माझ्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल येत होता आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तो कॉल आणि ते गुंड हे महिपचेच असणार. तेव्हा आता अर्जुनला खूप राग येतो आणि तो खूप चिडतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.